कधी विचार केलाय की हजारो वर्षांपूर्वी एक अशी संस्कृती होती जिने काही अशी आश्चर्य घडवली जी आजही आपल्याला चकित करतात? चला तर मग आज आपण प्राचीन चीनच्या याच अद्भुत दुनियेत एक फेरफटका मारूया. पण मग एक प्रश्न मनात येतोच की एखादी संस्कृती इतका मोठा हजारो वर्ष टिकणारा वारसा मागे कसा सोडून जाते, नाही का? बरं, याच प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला प्राचीन चीनच्या अगदी मुळापर्यंत जावं लागेल. हा वारसा त्यांनी घडवला एका अवाढव्य, अक्षरशः अभेद्य भिंतीचा रूपाने. एक अशी भिंत जिची भव्यता आजही आपल्याला थक्क करून सोडते. पण ह्यात एक गंमत आहे. बघा, एका बाजूला ही इतकी प्रचंड भिंत आणि दुसऱ्या बाजूला तितकीच नाजूक, तितकीच सुंदर कलाकुसर केलेली मातीची भांडी. म्हणजे ह्याच दोन टोकांमधनं त्या संस्कृतीची विशालता आणि तिची खोली आपल्या लक्षात येते. तर मग ह्या इतक्या महान संस्कृतीचा पाया नेमका कुठे रचला गेला असेल? आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की तो रचला गेला एका प्रचंड आव्हानात्मक परिस्थितीत. ही गोष्ट आहे होयांगहो नदीची, जिला चीनचे अश्रू असंही म्हटलं जायचं. आता बघा किती मोठा विरोधाभास आहे हा. जी नदी जीवन द्यायची तीच नदी विनाशकारी पुरानी सगळं काही हिरावूनही घ्यायची. आणि याच सततच्या संघर्षातून एक अतिशय कणखर संस्कृती घडत गेली. आता आपण वळूया चीनमधल्या पहिल्या पुरातत्वीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या राजवंशाकडे, तो म्हणजे शांग राजवंश. आणि यांचे खास वैशिष्ट्य होतं त्यांचं दुहेरी स्वरूप. चीनच्या सुरुवातीच्या राजवंशांची ही एक छोटीशी टाईमलाईन आहे. बघा, साधारण इसवी पूर्व 18व्या शतकात शांग राजवंश सत्तेत आला. मग पुढे जवळपास 400 वर्षांनी चाऊ राजवंशाने त्यांना हरवलं आणि सत्ता मिळवली. आणि त्यानंतर त्यांनी अनेक शतकं राज्य केलं. तर मग ह्या शांग राज्याची नेमकी खासियत होती तरी काय? बरं, त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एकीकडे होता शेतीचा मजबूत पाया. उत्तम सिंचन व्यवस्थेमुळे भाताची शेती एकदम भरभराटीला आली होती. आणि दुसरीकडे होती त्यांची जबरदस्त लष्करी ताकद. त्यांचे सैनिक अगदी सुसज्ज होते आणि समाजात त्यांना खूप मोठा मान होता. शांग राजवंशानंतर आले चाऊ राजवंश. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी शांग राज्याच्या परंपरांवरच एक अधिक गुंतागुंतीची एक मोठी सामाजिक व्यवस्था उभी केली. चाओ राजवंशाने एक अतिशय पक्की सामाजिक रचना तयार केली होती. सगळ्यात वर अर्थातच राजा, त्याच्या मदतीला अधिकारी. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे व्यापारी, कारागीर आणि शेतकऱ्यांना सुद्धा समाजात वरचा दर्जा दिला जायचा. आणि या सगळ्या उतरंडीत सर्वात खाली होते गुलाम, जे बहुतेक करून युद्धकैदी असायचे. तर मग या दोन्ही राजवंशांमध्ये मुख्य फरक काय होता? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिथे शांग राजवंशाचा भर लष्करी ताकदीवर आणि आपलं क्षेत्र वाढवण्यावर होता, तिथे चाओ राजवंशाने राज्यकारभार कसा चालवावा आणि एक मजबूत समाज कसा उभा करावा यावर जास्त लक्ष दिलं. म्हणजे त्यांनी शांग राज्याचा पाया घेतला आणि त्यावर एक भव्य इमारत उभी केली असं म्हणता येईल. चला, आता आपण पुन्हा त्या आश्चर्यांकडे वळूया ज्यांचा उल्लेख आपण सुरुवातीला केला होता. आता आपल्याला कळेल की इतक्या संघटित समाजाने ती आश्चर्य नेमकी कशी घडवली. 5000 किलोमीटर. फक्त आकडा ऐकू नका, जरा कल्पना करा. भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतरही यापेक्षा कमी भरेल. इतकी लांब आहे चीनची ती जगप्रसिद्ध भिंत. म्हणजे या एका आकड्यावरूनच तिच्या भव्यतेची कल्पना येते, नाही का? आणि हो, ही भिंत काही एका रात्रीत उभी राहिली नाहीये. सुरुवातीला काय होतं तर वेगवेगळ्या राज्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी लहान लहान भिंती बांधल्या होत्या. मग पुढे सम्राट शी व्हांगटी यांनी या सगळ्यांना जोडून एक अखंड, एकच भिंत बनवण्याचा आदेश दिला. आणि तिचा उद्देश फक्त शत्रूंना रोखणं एवढाच नव्हता, तर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांपासून बचाव करणं हाही होता. आता चीनच्या दुसऱ्या आश्चर्याकडे वळूया. आणि हे आश्चर्य जोडलेलं आहे त्यांच्या मृत्यूनंतरच्या जीवनावरील विश्वासाशी. त्यांचा असा समज होता की मृत्यू म्हणजे माणसाचा शेवट नाही. प्राचीन चीनी लोकांचा अगदी ठाम विश्वास होता की मृत्यूनंतरही आत्मा अस्तित्वात राहतो. आणि म्हणूनच ते काय करायचे तर आपल्या प्रियजनांच्या कबरीमध्ये त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवायचे. म्हणजे मातीची भांडी, लाकडी वस्तू, पितळी पात्र, असं बरंच काही. आणि पुढे हॅन राजवंशाच्या काळात तर ही कला एका वेगळ्याच उंचीवर पोचली होती. तर मग या सगळ्या विवेचनाच्या शेवटी आपण हे पाहूया की या प्राचीन संस्कृतीने जगाला नेमक्या कोणत्या चिरस्थायी देणग्या दिल्या. तर चीनने जगाला काय दिलं
सगळ्यात आधी तर ती भव्य भिंत, जी इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे. मग ती सुंदर चीनी मातीची भांडी, मुलायम रेशमी कापड आणि त्यांची ती खास चित्रलिपी. हा सगळा प्राचीन चीनने जगाला दिलेला एक खरंच अनमोल वारसा आहे. आणि हाच विचार आपल्याला एका प्रश्नाकडे घेऊन येतो. ज्याप्रमाणे प्राचीन चीनने हजारो वर्ष टिकणारा वारसा मागे ठेवला, तसा आपला काळ, आपलं युग, भविष्यासाठी कोणती अविस्मरणीय आश्चर्य मागे सोडून जाईल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?